आणि याच टीजरच्या अनुषंगानं दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, एकीकडे शिंदे समर्थकांकडून देखील दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर टीजर जारी केले गेलेले आहेत, दुसरीकडे आता ठाकरे समर्थकांकडून सुद्धा अतिशय आक्रमकपणे ज्या पद्धतीने हे टीजर्स जारी केले जात आहेत, कुठेतरी टीजर्सचं युद्ध देखील आता पाहायला मिळणार आहे असं दिसतंय। सिद्धार्थ, काय सांगता येईल याबद्दल? निश्चितमध्ये कधी पोस्टर वॉर, कधी वक्तव्यावर युद्ध झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भांडण सध्या सुरू आहे आणि आता टीजर वॉर सुरू झालेलं आहे। माझ्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। दादा, काय म्हणाल? आता टीजरवरून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं। शिंदे गटाचं टीजर, शिवसेनेचं टीजर। मी शिंदे गटाचं टीजर काय बघितलेलं नाही आहे, पण माझ्या कानावर आलेलं आहे। शिवसेना प्रमुखाच्या आवाजात एक नेता, एक विचार आणि एक ध्वज म्हटलेलं आहे। मैदान तर त्यांना मिळालेलंच नाही। शिवसेनेचं हेच म्हणणं आहे, एक नेता, एक मैदान, एक झेंडा। आता यांचा झेंडा कोणता आहे हा पण प्रश्न। याला भारतीय जनता पार्टीचं काय थोडंसं हिरवं लावावं लागेल का काय, हा एक प्रश्न निश्चित आहे। परंतु त्यांनी एक 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 काही करत असताना एक निष्ठ हा शब्द त्याच्यातून काढलेला आहे। शिवसेनेत निष्ठेलाही महत्व आहे आणि म्हणून वाघाचं पांघरून कोणी घेतलं म्हणून ते काही वाघ होणार नाही। त्यामुळे हे टीजर मला असं वाटतं काही कामाचं नाही। शिवसेना मागे दिसत नाही, आता भिडायला तयार झाली। सुरुवातीला शांततेत शिवसेने घेतला, आता प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं जातं। शिवसेना ही तशीच आहे। शिवसेना उत्तर तर कोणत्या विषयाला, शिवसेना कोणाशी खेटणार नाही, खेटलं तर सोडणार नाही, हा शिवसैनिकाचा स्वभाव आहे आणि म्हणून मला असं वाटतं स्वभावाप्रमाणे शिवसैनिक काम करतो। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक अशाच पद्धतीने आपण पाहतो अंबादास दानवे यांनी सुद्धा आता या सगळ्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि या शिंदे गटाच्या टीजरला काही महत्त्व नाही असं त्यांनी